नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, संपूर्ण भारतातल्या दुर्मिळ अशा 1021 गणेश स्थानांची माहिती आपण घेत आहोत. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे भंडारा जिल्ह्यातील काही गणेश स्थानं. आतापर्यंत आपण सांगली, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे ह्यासारख्या जिल्ह्यांमधली स्थानं बघितली आहेत. आज आपण बघणार आहोत पहिलं स्थान, ते म्हणजे भ्रूशुंड गणपती मेंढा भंडारा. अखंड रक्ताश्म शिळेवर कोरलेली, शेंदुरानं संपूर्ण माखलेली ही भ्रूशुंड गणपतीची मूर्ती 2.40 मीटर उंच आणि 1.20 मीटर रुंद आहे. डाव्या पायाची मांडी घातलेली असून उजवा पाय खाली सोडलेला आहे. चतुर्भुज असलेली ही मूर्ती त्याच्या 3 हातात पाश, अंकुश, मोदक आणि एक वरदहस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेष फणा आहे. मुखमंडलाच्या जागी नागपुड्या आणि उन्मनी दृष्टी, मिशा आणि दाढी असून हा भाग भव्य आहे. मुखापासून निघालेली शुंडा मोदकाकडे वळलेली आहे. ही मूर्ती मूषकारूढ आहे. मूषकाचे पाय, मुख, कान नीट जाणवतात. मंदिर हेमाडपंथी बांधणीचं दगडी आहे. मंदिरातील भ्रूशुंडी गणेशाची मूर्ती गुडघ्यापर्यंत उघड्यावर असून बाकी खालचा भाग दगडात दबलेला आहे. समोर ओटा असलेले हे उघडे मंदिर आहे. भ्रूशुंड गणपती भंडारा शहराच्या पूर्वेला मेंढा नावाच्या जुन्या वस्तीत आहे. हे शहर वैनगंगा नदीच्या काठीवर बसलेलं आहे. या गणपतीचे वेगळेपण म्हणजे नागाच्या वेटोळ्यावर उंदीर आणि त्यावर गणपती बसला आहे. श्री गणेशाच्या मस्तकावर 5 फणांचा नाग आहे. पोटावर देखील नागबंध आहे. श्री सिद्धिविनायक गणपती खामल तलाव भंडारा. अंदाजे 250 वर्षांपूर्वीचं हे स्थान आहे. श्रींची मूर्ती 90 सेंटीमीटर उंच आहे. शुंडा डावीकडे असून सुद्धा या गणेशाला सिद्धिविनायक म्हणतात. मूर्ती शेंदूर चर्चित आहे. त्याबरोबर उदरालाही शेंदूर लावलेला आहे. दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. श्री रिद्धी सिद्धी गणेश हेडगेवार चौक भंडारा. या गाभाऱ्यामध्ये 45 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी यांच्या संगमरवरी मूर्ती असून श्री गजाननाची मूर्ती उजव्या सोंडेची शेंदूर चर्चित आहे. ही मूर्ती 80-90 सेंटीमीटर उंच आहे. समोर थोडासा तिरका उंदीर आहे. मंदिर पेशवेकालीन असावं, कारण गाभाऱ्याच्या पुढे उंच कमानीचा प्रवेश असून त्यावर घोड्याची 4 मुख कोरलेली आहेत. पेशवेकालीन देवळावर अशी ही मुख कोरलेली दिसतात. टेकडीवरील गणपती जवाहर नगर तालुका भंडारा. श्री गायत्री मंदिरापासून जवळच एका छोट्या टेकडीवर हे गणेश स्थान आहे. इथे 3 समाध्या असून एका समाधीवर गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते. छोटा पाषाण या ठिकाणी आहे. या टेकडीच्या स्थानाचं नाव श्री काशी क्षेत्र पंच आखाडा असं आहे. श्री गणेश साकोली तालुका भंडारा. हे गणेश मंदिर 1926 मध्ये लालू शेठ गुप्ता यांनी बांधलं. लालू शेठ हे मातीचे गणपती तयार करून इथे बसवीत. मग त्यांनी हे मंदिर बांधलं. कमळावर बसलेली, खाली छोटासा उंदीर अशी ही गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. डाव्या हाताला गजानन महाराज आणि उजव्या हाताला महादेवाची मूर्ती आहे. सिंहासनावर 2 सिंह कोरलेले दिसतात. श्री धरणीधर गणेश वेशीजवळ पवनी पण केलेली ही गणेश मूर्ती पुरातन काळापासून या ठिकाणी आहे. या गणपतीच्या बाजूला श्री शेषाची ही मूर्ती मांडलेली आहे. श्री शेष हे देखील ओंकार ब्रह्म श्री गणेशाचे उपासक असून यांच्या उपास्य देवतेला श्री धरणीधर असं म्हणतात. या धरणीधर गणेशाचं स्वरूप 1.6 मीटर उंच असून 1.35 मीटर रुंद आहे. कोरीव मेघडंबरी एकाच पाषाणातील असून दोन्ही बाजूला खांद्यावर आधारभूत असे तिचं स्वरूप आहे. श्रींची मूर्ती चतुर्भुज असून शूर्पकर्ण आहे. सर्वतोभद्र श्री पंचमूर्ती गणेश पवनी. हा पुराणोक्त श्री धुंडीराज या नावाचा गणपती असून त्याचे स्वरूप चतुर्भुज गणेश आहे. वस्तुतः एकाच खडकाच्या सभोवार 5 गणपती असल्यामुळे या स्थानाला श्री पंचमूर्ती गणेश असं म्हणतात. हेमाडपंथी मंदिरामध्ये हे गणपती कोरण्याची पद्धत आहे. विदर्भातील महत्वाच्या गणपतींमध्ये या गणपतीची गणना होते. श्री काळीकर गणपती पवनी. मुरलीधर मंदिरापासून जवळच वैनगंगा नदीकाठी शेतात अर्धमंडप आणि गाभारा असे स्वरूप असलेले सरदार कळीकर यांचे हे गणपती मंदिर. श्री मूर्ती 1.65 मीटर उंच आणि 1.20 मीटर रुंद आहे. अशी ही विशाल गणेश मूर्ती एका पायाची मांडी घालून बसलेली शेंदूर चर्चित अशी आहे.
या ठिकाणी सांगतात की नदीला पूर आला की या गणपतीच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाल्यावरच तो पूर ओसरतो. श्री गणपती पालांदूर, तालुका लाखनी. मोठा सभामंडप, त्यातच छोट्या ओट्यावर गणपतीची 90 सेंटीमीटर उंच मूर्ती. गणपती उजव्या सोंडेचा. पूर्वी हा गणपती पालांदूर या ठिकाणी किल्ल्याच्या दाराशी होता. नंतर जोशी घराणं इथे आलं आणि त्यांनी मंदिर बांधलं. श्री विश्वेश्वर गणेश, आंधळगाव, तालुका तुमसर. या मंदिराचे आवार मोठे असून हा गणेशही खूप पुरातन असावा असं दिसतं. उजवा पाय गुडघ्यात दुमडलेला, त्यावर एक हात आणि डाव्या पायाची मांडी घातलेली असं श्रींचं स्वरूप आहे. 90 सेंटीमीटर रुंद आणि 1.20 मीटर उंचीची ही शेंदूर चर्चित अशी मूर्ती आहे. श्री तुमसेश्वर गणपती, जुनागंज बाजार, तुमसर, तालुका तुमसर. या ठिकाणी श्रींची मूर्ती पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती प्रमाणेच आहे. मंदिर गेल्या काही वर्षातच बांधलेलं दिसतं. श्रीमती गोपिकाबाई न्यायखोर यांनी ही 51 इंच उंचीची संगमरवरी गणेश मूर्ती यांना दिलेली आहे. आताच आपण भंडारा जिल्ह्यातील गणेश पाहिलेले आहेत. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे वर्धा जिल्ह्यातील गणेश स्थान. यातील पहिलं स्थान आहे श्री गणेश मंदिर वर्धा. रिंग रोड वर्धा इथे हे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. या मंदिराला 9 बाय 15 मीटरचा सभा मंडप, त्यावरती 2.40 बाय 2.40 मीटरचा गाभारा आणि चौथऱ्यावर श्री गणेशाची 2.5 फूट उंच मूर्ती आहे. जीर्णोद्धार झालेले हे नवीन मंदिर आहे. अंदाजे 110 वर्षांपूर्वी कोणी गणपती मास्तर बोरकर यांनी हे बांधलं असं सांगतात. वणीकर हरभट या नावाचे ब्राह्मण या गावात होते. त्यांच्या घराण्यापैकी कोणीतरी हे मंदिर बांधलं असावं आणि बोरकर हे पुजारी असावेत असंही सांगतात. चिंतामणी गणपती, पवनार. हे मंदिर नागपूर वर्धा रोडवर आहे. मंदिर गेल्या काही वर्षातच बांधलेलं आहे. सभा मंडप आणि गाभारा अशी रचना असून गाभाऱ्यात चौथऱ्यावरती गणपतीची सुरेख प्रसन्न अशी मूर्ती असून मागे सूर्याचे चित्र आहे आणि या सभा मंडपात अष्टविनायकांची चित्र काढलेली आहेत. वर घुमटाकार शिखर आहे. श्री चिंतामणी, पवनार. दुसरा प्रवरसेन यानं नंदीवर्धन म्हणजेच रामटेक या ठिकाणाहून आपली राजधानी प्रवरपूरला हलवली. प्रवरपूर या नावाचा कालांतराने अपभ्रंश होऊन आज ते पवनार या नावानं प्रचलित आहे. पवनारला विनोबाजींचा परमधाम आश्रम आहे. त्या आश्रमाजवळ धाम नदीच्या आसपास श्री चिंतामणीची मूर्ती काही वर्षांपूर्वी एका शेतात मिळाली. ती वाकाटकालीन इसवी सन 250 ते इसवी सन 550 या काळामधील श्रीमूर्तींपैकी एक आहे. 60 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंचीच्या काळ्या पाषाणाचा हा चिंतामणी आपल्याला इथे पाहायला मिळतो. एक चक्रा गणेश, केळझर, तालुका सेलू. हा गणपती दक्षिणाभिमुख असून स्वयंभू आहे, हे याचं वेगळेपण. केळझर गावामागील एका टेकडीवर हे पुरातन मंदिर असून याचा संपूर्ण जीर्णोद्धार झालेला आहे. या मंदिरामागे मोठी डोंगर रांग, भरपूर झाडी असलेलं हे नयनरम्य असं ठिकाण आहे. प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ यांनी या गणपतीची स्थापना केली. वशिष्ठ पुराणामध्ये याचं वर्णन आपल्याला बघायला मिळतं. मूळ मंदिर वाकाटकांच्या काळात बांधलं गेलं आहे. पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर ते एकचक्रा नगरीमध्ये वास्तव्याला असताना बकासुराचा वध केला. ती एकचक्रा नगरी केळझरला होती अशी समजूत आहे. महाराष्ट्रात 3 ठिकाणी बकासुराचा वध झाल्याचे सांगतात. त्यापैकीच हे एक स्थान आहे. हे मंदिर ज्या टेकडीवर आहे तिथं 5 बुरुज आहेत. मंदिराखाली चौकोनी बांधणीची विहीर असून ती गणेश कुंड या नावानं ओळखतात. 7 पुड्यांना उगम पावणारी वर्धा नदी वशिष्ठांनी निर्माण केली आणि नंतर या गणपतीची स्थापना केली, म्हणून याचं नाव वरद विनायक आहे. वर्धा नदीकाठी 1 कोटी यज्ञ वशिष्ठ ऋषींनी केले. त्या ठिकाणी कोटेश्वर मंदिर आहे. इथे सापडलेली महालक्ष्मीची मूर्ती अंदाजे 1.5 मीटर उंच असून तिच्या हातात कणीस, गदा, ढाल, पानपात्र असं कोरलं आहे. ही उभी मूर्ती असून अंगावर अनेक अलंकार आणि डोक्यावर मुकुट कोरलेला आहे. प्रभावळीवर 2 बसलेल्या आणि 2 उभ्या सेविका किंवा परिवार देवता आहेत. ही मूर्ती 1993 मध्ये हरतालिकेच्या दिवशी सापडली असं मानतात. मूर्ती 2 ते 2,500 वर्षांपूर्वीची असावी असं सांगतात. श्री गणपती, हिंगणी.
समोर ओटा, नंतर 2.40 बाय 2.40 मीटरचा गाभारा, त्यात अंदाजे 1.20 मीटर उंचीची शेंदूर चर्चित मूर्ती असून तिचे अवयव स्पष्ट दिसत नाहीत. हे बांधकाम विटांचं असून यावर घुमटाकार शिखर आहे. ही गणपतीची मूर्ती केळझर या ठिकाणी या गावातील यादवराव गणेश सुभेदार यांनी 90 वर्षांपूर्वी इथं आणली आणि त्याचं देऊळ बांधलं. श्री गणपती माळेगाव, तालुका कारंजा. या गावी धाडगे अर्थात कारंजा हे मालगुजार होते. त्यांची इथं मोठी गढी होती. त्यांनी नंतर ही मालगुजारी भामकर यांना विकली. त्यांच्या गढीत हे गणपतीचे छोटे देऊळ होते. आता जीर्णोद्धार केलेला असून या ठिकाणी उंच दगडी चौथऱ्यावर 1.20 बाय 1.20 मीटरचा गाभारा बांधलेला आहे. श्री गणेश हिंगणघाट. 1994 मध्ये जीर्णोद्धार झालेले हे मंदिर. सभा मंडपात छोट्या घुमटीत उजव्या सोंडेची गणपतीची संगमरवरी मूर्ती इथे आहे. ही मूर्ती 1980 मध्ये इथे आणली असावी असं मानतात. ही मूर्ती 1980 साली आत्मारामजी नागोबा तांबोळी यांनी बसवली होती. श्री गणपती देवळी. श्री मनोहर महाराज मंदिरामागे असलेले हे मंदिर. छोटे अंगण, सभामंडप आणि गाभारा असं याचं स्वरूप आहे. येथील वेगळेपण म्हणजे इथली गणेश मूर्ती उभी आहे. आसनावर छोटा उंदीर कोरलेला आहे. विद्या वाचस्पती सदाशिवराव जोगेश्वर तांबेकर यांनी 1909 मध्ये हे मंदिर बांधलं. आज आपण भंडारा आणि वर्धा या 2 जिल्ह्यातली गणेश स्थानं बघितली. रसिक हो, तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतायत हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या हे सर्व व्हिडिओची ही माहिती आपल्याला आम्ही CA डॉक्टर दिलीप साठे यांच्या माध्यमातून देत आहोत. आपण नक्कीच या आमच्या चॅनलला भरपूर प्रेम देत आहात. तसंच कायम राहू दे. धन्यवाद.